पांडुरंग हरे पांडुरंग करू प्रतमान मना पांडुरंग करू प्रतमान मना पांडुरंग करू प्रतमान पांडुरंग करू प्रतमान मना पांडुरंग करू प्रतमान मना पांडुरंग करू प्रतमान मना पांडुरंग दुसरे चरण संताजिया संताजिया दुसरे जय हो भागवतैया दुसरे चरण संताजिया संताजिया दुसरे चरण चक्रपदाने कथेचा विचार जय हो चक्रपदाने कथेचा विचार चक्रपदाने कथेचा विचारू चक्रपदाने कथेचा विचारू बाबाजी सागुरु दास तुका बाबाजी बाबाजी सागुरु दास तुका बाबाजी पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण केसरी बंधू नमस्कार गुरूंचे आता माय बाप चला महिला जास्त पुरुष कमी आहे का गावामध्ये हा हो पाटील साहेब मस्के पाटील होते तुमच्याच गावची कोण मी पाटलीन कोण बाई मी कशी ग हातभर बांगड्या कपाळी गो पाटलीन कशी जय हो कपाळी गो पाटील गतीगा ए पायले गतीगा पायले गतीगा हातभर बांगड्या कपाळी गो पाटील गतीगा हातभर बांगड्या पाटली नाही का तू पाटली ह्याच गावची हा कार्ड कुठून लावून हे माझी सवाशी होय गाला दगाल होतो पाऊस आडवाल्याकडे लाईन मारून राहिली कुठून देऊन मिलन महाराज कडे कशी पाहिजे टॉप लावू मा आवडली का महाराज हे इकडे पाहिजे पोऱ्याकडे काय पाहिजे मा ही कुठची माझ्या फॉरेनची होय म्हणून अशी आहे फॉरेनची होय रडू नको माय रडू नको तुझे बी लावून दिली इथं सावळाला सावळाला पाय कसा गाला जगावाला हसते हसते भगवे टोपलीवाले बाबाजी पाय कसे माय पाय देव मा कड म्हणून तसं नवीनच मॉडेल आलं पाहिजे आज गावात ते पाहिजे ना पाहिजे ते बुटा पाय त्याच्या खालू खालू पाहिजे वाकू वाकू पाहिजे मला तसं घरची देव सोडून इलेच घेऊन जा बाई कशी दिसते बाई कशी दिसते यापेक्षा बाई कशी आहे पाहायची बारकी आहे कशी आहे बाईचं तोंड नका पाहू बाईच्या तोंडातून जे चांगलं निघते ते बघा माहिती या सोंगाला भुलू नका हो या सोंगाला भुलू नका प्रस्तावना अशी की भारू
आता काही लोकांना विचार पडला असतो मान की भारूड म्हणजे काय दादा, भारूड म्हणजे काय महाराज. बघा, स्त्री शिक्षण, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा. काय काय सांगितलं? स्त्री शिक्षण, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा आहे ना. बऱ्याचशा समाजात दडलेले आहेत दादा. त्यावेळेस भजन कीर्तन व्हायचे. काय व्हायचे? पण माणूस भजनात नाही बसायचा. माणूस तिकडे जाता पाहणे, पाटलांचा बैल गाडा, सर्जा बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. होते मामाचे तमाशे तुम्हाला नसं माहित का? बुढे वाढले माहित का? हो, ते धोत्रावाल्याला माहित आहे. त्या काळातले होते त्या आजी पण कशी हात त्या मास वर्गात होती ते. आम्ही मोठी लेकलं चोरू चोरू काय वा. बाय तू म्हणत आहे बाई साडीवर का मोठी सावली दिसते. लग्न लावते का तुम्ही? आता लग्न आहे महाराजजी. 12 वर्ष झाले लग्न आले. कोण कोण होते लग्नाला हात वरत करा. एवढेच होते का? बरं आता लग्न होणार. मी गाव बदलला का नवरा करतो. मग आज तुमच्याच गावचा एक नवरा करतो. करायचं ना? हा चला, नवरींकडे हात वरती करा. वराठी नवरींकडले, नवरदेवाकडले हात वरती करा. एवढेच का? मागचे का नुसते गिळाले आले होय. पा लग्न लागताय, कोणी चप्पल गोटी फेकून मारू नका. मागच्या सांगतो नाहीतर बस. चला या मुलीच्या मामा या पाटील साहेब आणि मुलाच्या मामा या लवकर या. या दोघांनी अंतर्भाट बघा पटकीने. वेळ कमी आहे, तुला स्वतः लावायची आहे. बघा हे मुलीचे मामा कशा मुली सारखे. मुलाचे मामा बाय बाबा ते आमचे मुलीचे मामा. माहित आहे का? अमेरिकेला यायचं मोठं दुकान आहे. कायचं? केसाने फुग्याचं. नवरदेवाचे मामा. नवरदेव कुठे गेला? पाय बेकसी ग, पाय बेकसी ग, हातभर बांगला कपाळी तुको पाटील जती ग, हातभर बांगला कपाळी तुको पाटील जती ग. पाय बेकसी ग, पाय बेकसी ग, कपाळी तुको हातभर बांगला पाटील जती ग, कपाळी तुको हातभर बांगला पाटील. बाई जोडाचं असं पाहायचं होतं. कसा आमचा शाहरुख खान, कसा आम्हाला पिंट्याचे पप्पा आले असतील. तुमच्याच गावचा नवरदेव बाबा. मुलीचे मामा ते जपानला राहतात महाराजजी. जपानला आहे का? फार मोठा व्यवसाय आहे त्याचा. कोणता? सांगू कोणता? चपली विकतात त्याने. या मुलीचे मामा इकडून माझ्याकडून वा. नवदेव पडेल खाली सांगाल. नवदेव सांगणार नाही पाहिजे खाली. शेवटला आणि पहिलं लग्नाला मंगलाष्टक होणार. चला घ्या महाराजी. आणि लग्न गती समीपनवरा निया वागरा गृह्योते परक भोजन करा अंतपटा ते धरा
दृष्टा काय करते प्रिया सभा मला शुभमंगल सावधा नवरी आली नवऱ्याच्या गावा नवरी मायेच्या गावा. बाई रडू नको थोडं सांग पाटील कशी ग पाटील कशी ग हातभर बांगला कपाळी कुठो पाटील कशी ग माय रोड पण येत नाही तू काय लाव 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 रडतो. आहे का नाही पण आता पोरायले प्रश्न पडला असं मला तर वाटते गावोगावी दोन दोन ट्रॅक्टर निघते का का पोर लग्नाचे बापा लग्न जमीन लग्न जमीन गाव बदललं की भाषा बदलते मावशी आमचा यवतमाळ जिल्हा तुमचा कोणता जिल्हा जिल्हा हो बाई ती चाललं ना मला देवाला इकडे आणण्याची बापूची का गाव्या बाईला जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला बापा पण सांगतो दादा सांगतो माझ्या ताईंना माझ्या दादांना मुलगी अशा घरी द्या अशा घरी द्या अहो संपत्ती नका बघू दादा जर मुलगा सुसंस्कार जर गळ्यात तुळशीची माळ असेल ना माय पोरग निर्व्यसनी हे असण्याचं एक प्रमाण आहे दादा पोरग कर्तृत्वान बघा कसं बघा उद्या चालू रडाची पायी येणार नाही होता म्हणून जास्त इथे जे पैसा धन दौलत घर हे नका बघू दादा आखरी काय जाते डोक्यावर 1 रुपयाचा कळदार दादा शेवटल्या साधनापर्यंत पण नाही जात म्हणून सांगून जातो मुलगी अशा पोरांना द्या अशा मुलांना द्या समजा 5,000 रुपये जरी कमवत असेल ना तो 5 चे 10 केल्याशिवाय राहणार नाही आणि 10 असेल तो जर टिल्लूवाला असेल ना 10 चे 5 केल्याशिवाय राहणार नाही सांगून जातो अशा मुलीला चांगल्या घरी द्या संस्कार बघा संपत्ती नका बघू ताई भाऊपेक्षा ताईंनाच मोठी घाई आमची मुलगी शेतात जाणार नाही गुड्डीचे पप्पा आमच्या मुलीला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे शेती काय लगा मिरे वाटायला पाहिजे होय हा तुमची मुलगी शेतात जाणार नाही असे कोणते सुखात ठेवून राहिले तुमच्या घरी पाहिलं तर 3 एकर वावर ताईंनो तुमचा जमाना आहे आणखी 2 वर्ष थांबा तुमच्या घरात असे लाईन लागणार पण तोपर्यंत तुम्ही घरी राहिले पाहिजे बापा नाही तर नवरदेव दारात तुम्ही धबधबे खालत दिसाल नाही पाहिजे झालं पाहिजे का नाही सो बाबा बाबा याचं न माझं लगीन माझी सवाशी मा निश्चित पोराकडे पाहून जाईल समोर पाय नव एवढ्या मोठ्या बाया हाय ना पोरी आहे कशी आहे बिलिंग मारा झाली का पसंत तुमच्याकडं लय पाहता ही सवाशी नो माय केस का म्हणतात रे समाज आफ्रिकन होईल बाबाजी आफ्रिकन नाही ऑनलाईन बोलायला पाहिजे आफ्रिकन नाही इंग्लिशच बोलते बापा इंग्लिशच बोलते फटाफट इंग्लिश असते हाऊ डू यू म्हणे बापा आल्या आल्या शांताबाई म्हणलं मी ओ हो म्हणे व्हेरी गुड नाईस नेम म्हणे बापा हे म्हणे काय ही भेंड नाही समजली इथं काय बापा अहो कुठं गेला आपला महाराष्ट्र मराठी अहो आज माझ्या ताईंना एकाच्या डोक्यावर पदर दिसत नाही आता पदर तिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन
म्हणून आज जाऊ द्या, पहिला दिवस उद्या टाळ्या. ते आता आलते रे पोरीच्या मामाचं नाव काय आहे? जे मुलीची मामा होती त्यांचं नाव पगाडे साहेब, पगारे साहेब. पगाडे नाही, पगाडे. पगारी साहेब माझ्या भारुडाला 100 रुपयाचं दान केलं माय बाप. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. ज्याचं बाप पुण्यवान त्याचा लेख करीदार, त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करीदार. त्यांच्यासाठी एक उकाणं घेतो. आता उकाणे झाले ना, संक्रांत झाली माय, आमच्या गावाकडं एका बाईनं उकाणं घेतलो. असं सांगू, अनके मनके चणके, अनके मनके चणके, नवऱ्यानं दिले बाई रात्री मला दणके, म्हणून सकाळी तेवढीच टाका ठणके. दादासाठी उकाणं घेतो. वा याची का उकाणं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. पगारे साहेबाचं नाव घेतो रामकृष्ण हरी. सुंदर. आता आमच्या नवऱ्यासाठी एक नाव घेतो, इथे त्याला सोडचिठ्ठी देतो. नाव तर विचारा बाई त्याला. जयरामजी तुमचे मिस्टर घ्यायचो का ना घ्याच. भंडाऱ्यापासून तो झडपट्यापर्यंत पेरला होता लसूण, भंडाऱ्यापासून झडपट्यापर्यंत पेरला होता लसूण. जयरामजी तुमचं नाव घेतो, एकदा खाजून ठेवून. असो आफ्रिकन बाई खूप हसते होते. तुमच्याकडे मिलिंग मारायला पाहिजे माय, समोर पाहिजे ना शांता. याचा हात बर घालत कशी हसते माय. चला आपण जास्त वेळ भरून घेऊ नये, पुन्हा कथा आहे ना. आज भारुडाचा पहिला दिवस, थोडी संख्या कमी दिसत आहे. याच्यापेक्षा आणखी किती दिवस बाकी आहे मावशी? 5 दिवस बाकी आहे. 5 दिवस सुंदर मस्त भारूड होणार. समजलं का भारूड म्हणजे काय? ऐकून घ्या. पहिला माणूस तमाशाला जायचा, भागवत मंडपामध्ये कीर्तनामध्ये येऊन बसायचा नाही. माझ्या एकनाथ महाराजांना, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना ही भारूड रूपे सोंग सचन स्वतःच्या समोर मांडलं माय बाप. कशासाठी? हा समाज एकत्र येण्यासाठी. स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, सती प्रथा होती ना पहिलं, होती ना. सावित्रीबाई फुलेची आता जयंतीसाठी झाली का नाही? ती पोरगी म्हणताय मावशी सारखी दिसते म्हणते बापा. का देते मावशी सारखी काय म्हणते? हो तेच तेच. ऐका नाही, समजलं भारूड म्हणजे काय? चला सगळ्यांनी इथं हात वरत करा आणि उद्यापासून डोक्यावर पदर दिसला पाहिजे. हात वरत. सुंदर सगळ्यांनी मागून म्हणायचं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. पुरुष मंडळ. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. उळ्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. उळ्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. जीव दोन्ही खुंटे गे हातवर प्रपंचाचे नेते गे. प्रपंचाचे नेते गे. जीव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. शिवशिवतोंडी खुंटे गे प्रपंचाचे नेते. आवडी पाची बोटे गे तुये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठल. तुये रे बा विठ्ठला. तुये रे बा विठ्ठला. तुये रे बा विठ्ठला. तुये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला. तुये रे बा विठ्ठला.
बघा, आजचा कार्यक्रम तुम्हाला आठवण येण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल आहे तो मिलिंद शेंडे या नावाने एक युट्यूब चॅनल आणि एक स्वतः माझा तुम्हाला रोज नवीन नवीन भर उठत आणि आपला कार्यक्रम लाईव्ह चालणार आहे, पूर्ण महाराष्ट्र बघेल. हा काय म्हणते बघू त्याले, लाईक करा आणि काय म्हणते ह्या दोन गोष्टी करायच्या, समजलं. रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटल. युट्यूबचा चॅनल मिलिंदजी शेंडे, प्रणय महाराज विरुटकर, समजलं. जर माझ्या मुखातून काही खराब वाईट निघलं असेल दादा, माझ्या ताईंनो, जे चांगलं आहे ते नक्की घरी घेऊन जा, जे वाईट आहे माऊली ते माझ्या माझ्या पदरात द्या. चला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.